तो अबोल ती बडबडी. ज्या घरात आली त्या घरातली माणसं भोळी भाबडी. 10 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही एक लव्ह स्टोरी. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता. कुछ तो है तुझसे राबता, तू हम सफर है फिर क्या फिकर है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए. लग्न झालं, 2 कुटुंब पण एकत्र आली आणि मन तर काय, ती तर एकदम घट्ट जुळली. दोघं लग्नाच्या बेडीत पण अडकले आणि आपल्या प्रणया मॅडमने तर एक एक करून सगळ्यांना आपल्या पार्टीत सामील केलं. आणि तिकडे पाटलांनाही एक जबाबदार कर्तबगार मोठा मुलगा मिळाला. संसाराची गाडी सुरू झाली. ठरल्याप्रमाणे स्टेशन येत गेली आणि त्यातलं स्पेशल स्टेशन म्हणजे आपला दुर्गेश. आता दुर्गेश नंतर काय तर मिशन नवी सून शोधण्याचं. मम्मी पप्पांची पारखी नजर, ऊपर से सुनील प्रणया की मैनेजमेंट सुपर. फिर क्या, नितिन के लाइफ में सपना आई. सपने तेरी चाहतों के, सपने तेरी चाहतों के देखते हो अब गई. दिन है सोना और चांदी रात बन गई. हो तुम जो आए जिंदगी में बात बन गई. बघा हा, पण इतिहास पुन्हा तेच तेच कसं घडवतो ते. पाटलांना मुलगा मिळाला तर ठाकूरांना लहान मुलगी मिळाली. हिनेही आपल्या खट्याळ स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली आणि पुन्हा तेच स्टेशन नव्या नावाने आलं. समजलं का, आपला चिट्टू. ड्रीमम वेकअपम क्रिटिकल कंडिशनम अर्थम क्वेकपम हिलडुल सब शेकपम. सगळ्यांच्या लाडाने हा छोटा ठाकूर तर गब्बर बनला. पुढे मम्मी पप्पांचा आदर्श, सुनील समाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सुनील प्रणया नितीन सपनाच्या संसाराची गाडी सुरळीत सुरू राहिली. बघताय ना, छोटं कुटुंब आता मोठं होत चाललं होतं. नियमाप्रमाणे काही दुवे घट्ट झाले तर काही दुवे निखळले. देव माणूस मोठा लाभे पिता, देव माणूस मोठा लाभे पिता,
युगांची म्हणूनच आलो, साथ लाभे युगांची म्हणूनच आलो या सौख्य शिखरावरे. ह्या कुठेही भरारी घरट्यातली नाती जपा अंतरी. मी माझ्या परीने जे दिले ते गोड मानून घ्या. पण यालाच जीवन म्हणतात. कुठेही न थांबता हसत राहण्याचा धर्म आपला. जेव्हा माझ्या समाचं लग्न झालं तेव्हा मी देवाला एकच म्हणायचे, जशी माझी समा गेली ना तशी मला दुसरी समा येऊन दे. तशी मला माझी प्रणय आली, मी प्रणयाने खूप सांभाळलं. आणि तशीच नितीनला पण मिळाली. सपना सांगितलं, सपना आल्यावर पण सपनाला तेच सांगितलं मी. आणि तेव्हापासून हा संसार सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा झाला. पप्पांचं पण दोघींनी खूप केलं. मी सुना कधीच त्यांना समजलं नाही, माझ्या मुली म्हणून मी समजलं त्यांना. चांगला आशीर्वाद देणार मी त्यांना दोघांना, की माझं त्यांचा पण दोघांचा, यांचा पण दोघांचा, माझा पण जन्मदिवस, नितीनचा पण जन्मदिवस असाच आनंदात, सुखासमाधानाने असाच संसार सुखी राहू दे आणि एकोप्याने आम्ही राहू दे सगळी बस. आणि याच्या पुढे आमचं एक घर मोठं होऊन दे आणि त्या मोठ्या घरात सगळे आनंदात राहिलेली, खेळलेली मला बघायची माझी नातवंड, माझी मुलीची मुलं, जावई, लेक, 2 लेक, लेकी, या सगळ्या आनंदात मिळून राहिली पाहिजे. हीच देवाजवळ मी प्रार्थना मागते. त्याच्या बचत माझ्याजवळ काही नको. फ्रेंड्स, आज 22 मे ठाकूर कुटुंबियांसाठी हा खूपच स्पेशल डे आहे. आणि म्हणूनच आज ज्यांचे वाढदिवस आहेत आणि ज्यांच्या ॲनिव्हर्सरीज आहेत त्यांना खूप 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 शुभेच्छा. असेच हसत राहा, खेळत राहा आणि सगळ्यांच्या समोर आदर्श ठेवत राहा.